धुळ्यातल्या बस स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, अशा प्रकारची मागणी करत आंबेडकरी युवकांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर व संविधान घेत संतोषी माता चौकात चक्काजाम आंदोलन केलं आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेच पाहिजे आदी घोषणांमुळे परिसर दणनून गेला होता। चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ वाहनांचा चक्काजाम झाला होता। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर दलित समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। मागण्या मान्य न झाल्यास 7 जूनला आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। बस स्थानकासह संकुलाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी व इतर कामासाठी मनपा प्रशासनाने 1 कोटींचा निधी द्यावा। मध्यवर्ती बस स्थानकाचे प्रवेशद्वार जैसे तेच राहू द्यावे, अन्यत्र दुसरीकडे स्थलांतरित करू नये। या प्रमुख मागण्यांकरिता दलित समाजाच्या वतीने एसटी महामंडळाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला। पत्रव्यवहार करूनही कुठलाच खुलासा न झाल्याने अखेर आंबेडकरी युवकांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी आनंद लोंढे, किरण गायकवाड, ॲडव्होकेट संतोष जाधव, महेंद्र बोरसे, संदीप पवार, सागर केरनार, समाधान बैसाने, उमेश कडरे, सुनीता गोपाळ, समाधान पाटील, गोपाल शिरसाट, वंदना बागुल, मेघराज वाघ, संतोष आजबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 मे महाराष्ट्र दिवस आहे आज आणि कामगार दिवसही आहे। भारतातल्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाहीये। आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून किरण अण्णा गायकवाड, संतोष दादा जाधव, समाधान बैसानी आणि सर्व जमलेल्या महिला भगिनी वगैरे आम्ही पाठपुरावा करत आहोत की धुळे शहर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे। दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने, मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे प्रवेशद्वार आहे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत, म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा। कारण विचारताना त्यांनी सांगितलं की माननीय न्यायालयाने सांगितलंय की इकडून गाड्या जाऊ द्यायच्या नाही बस स्थानकाच्या, आणि आमचा 1.5 किलोमीटरचा येऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं 1-1.5 कोटीचं नुकसान होतं। आम्ही जेव्हा माहिती काढली तर फक्त 3 ते 4 तासच त्यांना मनाव केलेला आहे, कोर्टाचा जो टायमिंग असतो, म्हणजे तिथले अधिकारी एकदम धोडफेक करत आहेत। म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं, समाज बांधवांनी, की आज या ठिकाणी सर्व समाज समावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोको करायचा, चक्काजाम आंदोलन करायचा। आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत नसेल तर 6-7 जून नंतर आम्ही आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने बसणार आहोत। होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील। त्याच्यानंतर धुळे शहरातलं जे काही मध्यवर्ती बस स्थानकाजवळचं आपलं पूर्णकृती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे, जवळपास 7 महिन्यापासून त्या स्मारकाला नूतनीकरणासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही 1 कोटीची निधी मागतोय। त्याला सुद्धा संबंधित प्रशासनाकडून नेहमी टाळाटाळ केली जाते, तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, अशा विविध आमच्या मागण्या आहेत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।